आमच्या प्रभागात बंटी साहेबांनी एका सामान्य चहावाल्याला तिकीट देऊन फार मोठं काम केलं आहे, कारण त्याचं काम बघितलं. आणि या 22,200-250च्या दरम्यान जे काही मतदान होईल त्यापैकी मॅक्झिमम मतदान या धनश्री कोरवी पटकावतील आणि निश्चितच विजय मिळवतील. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं सगळं चालू आहे आमच्या भागात. रात्री 2 वाजता जरी कोणाला फोन आला, सरकार CPRमध्ये असू दे, मेलेला असू दे, तो पळत जाणारा कारण सगळ्यांच्या मनामनामध्येच हात रुजलेला आहे आणि लोक आज हातासाठी खूप पॉझिटिव्ह विचार करून आज हातालाच मतदान करणार आहेत. आज जी सगळ्यात टीम दौलतनगरमधल्या महेशच्या मागं आहेत, त्यामुळं महेश 100% आणि काँग्रेसचं पॅनेल पूर्ण 100% येणार. आमदार बंटी पाटील साहेबांनी सर्वसामान्यावरती विश्वास टाकून या व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की काँग्रेस निवडून आल्यानंतर आमचं प्रॉपर्टी कार्ड करेल. ते पोरगं धावूनच येते. आम्ही कशाला जरी हाक मारली, त्या गल्लीत काहीतरी अडचण आली तर तो त्याची गाडी चाची आहे, त्याची चाची गाडी सोडून आमच्याकडे पळत होती. आमच्या प्रभागात बंटी साहेबांनी एका सामान्य चहावाल्याला तिकीट देऊन फार मोठं काम केलं आहे, कारण त्याचं काम बघितलं आहे. रात्री 2 वाजता जरी कोणाला फोन आला, सरकार CPRमध्ये असू दे, मेलेला असू दे, तो पळत जाणारा पोरगा आहे. त्याचं काम आहे, त्याचं काम साहेबांनी बघितलं आणि त्याला तिकीट दिलेलं आहे. आणि त्यांचं काम फक्त काय निवडणुकीपुरतंच असतंय का काय? नाही अहो, गेली 10 वर्ष तो कार्यात आहे. गेली 10 वर्ष तो कार्यात आहे, मंडळात आहे, स्पोर्ट्समध्ये आहे, सगळ्या याच्यात असतो. तो चांगलं काम आहे त्याचं, त्यामुळं साहेबांनी त्याला तिकीट दिलेलं आहे. त्यांना कसं प्रतिसाद आहे तुमच्या भागातून? आमच्या भागातून महेशच्या पाठीमागं संपूर्ण सर्वमुखी पाठिंबा. आमच्या भागातील सर्व मंडळं आज महेशच्या पाठीमागं आहेत. आता आम्ही पण इथं माजी नगरसेवक, माझे भाऊ आहेत ना, माजी नगरसेवक होते. 10 वर्ष भाग आमच्याकडे होता, त्यामुळे ह्या भागाची सगळी खडा आणि खडा आम्हाला माहिती आहे. आज जी सगळ्यात टीम दौलतनगरमधल्या महेशच्या मागं आहेत, त्यामुळं महेश 100% आणि काँग्रेसचं पॅनेल पूर्ण 100% येणार. नाही, असं पण म्हणतात की या प्रभागात महायुतीसाठी चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे की. आता कसं आहे, नवीन पिढी जी आहे त्यांना अजून भाजपसाठी चांगलं आहे असं म्हणतात. नवीन पिढीला अजून पक्षाचं काही गोष्टी माहीत नाहीत. आता ठाकरेंचा पक्ष फोडला, कोणी फोडला, कसं फोडला आहे त्यांचा पक्ष, शिंदेचा पक्ष आहे का? नाही. पण अशा पण गोष्टी असतात, ती जुन्या माणसांना माहिती असते, नवीन पोरांना अजून माहीत नसते. आलं का लक्ष? थोडक्यात सांगा मला, इथलं वातावरण कसं आहे तुमच्या प्रभागात? इथलं वातावरण काँग्रेसच्या 4-4 आहे ना, ह्या 16 नंबरमधल्या 4-4 आहे. कारण का, अभ्यासू जी जुनी लोक आहेत त्यांना माहिती असते. आता हे माजी नगरसेवक आहेत, भैया शेटके माजी नगरसेवक आहेत. आम्ही आता चौगले, आमचा पण त्याच्या पाठिंबा आहे त्याला. आम्ही 10 वर्ष इथं हे केलं, आम्हाला माहिती आहे भागासाठी काय केले, किती राबतोय. एक चहावाला माणूस चहाची गाडी करून एवढं गोळा करतोय लोकांना, ही साधी गोष्ट नाही आहे. आलं का लक्षात? मग त्याच्या पाठिंबा आम्ही पैसेवाल्यांना किंमत देणार नाही. आम्ही सामान्य माणसाचे, आम्ही सामान्यच आहे हो, मग आम्ही सामान्य माणसाच्या पाठीमागे. आलं का लक्षात? आणि सामान्य माणसाला लोकांनी पण निवडून द्यावं अशी आम्ही कळकळीची विनंती करतो. ब गटात जर पाहायला गेलं तर हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेला गट आहे. यामध्ये प्रामुख्याने दुरंगी लढत आहे. सौ धनश्री महेश कोरवी ज्या एका नामांकित कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून अध्यापनाचं कार्य करत आहेत. त्यांचे मिस्टर म्हणजे महेश कोरवी, जे या भागात मागील 20-25 वर्षापासून तरुणांसह आबालवृत्तांमध्ये सेवा बजावत आहेत. त्यांची एक चहाची गाडी आहे. यामध्ये थोडंसं मी माझ्याबाबत बोलतो. मी एक दूध व्यापारी आहे, दुधाचा व्यावसायिक आहे. मला आनंद आहे की मी ज्या चहा गाडीवाल्याला दूध देतो आहे तो विजयी होण्याचे, म्हणजे त्यांच्या पत्नी विजयी होत आहेत. कोल्हापूर शहरात नाही म्हटलं तरी 700 किमान चहा गाडी असतील, त्यांनासुद्धा अभिमान वाटेल अशी ही शीट आहे. आमदार बंटी पाटील साहेबांनी सर्वसामान्यावरती विश्वास टाकून या व्यक्तीला उमेदवारी दिलेली आहे. आत्तापर्यंतचा जर प्रचार पाहिला तर पहिल्या दिवसापासून म्हणजे 29 तारखेला फॉर्म भरल्यापासून आज तारखेपर्यंत त्यांनी कोणावरती निंदा नालस्ती टीका टिप्पणी न करता आपल्या कार्याच्या जोरावरती प्रचार केलेला आहे. आणि या
200-250च्या दरम्यान जे काही मतदान होईल त्यापैकी मॅक्झिमम मतदान ह्या धनश्री कोरवी पटकावतील आणि निश्चितच विजय मिळवतील. पूर्ण खात्री आहे की या प्रभागात 4च्या 4 म्हणण्यापेक्षा 4-0 असा निकाल लागून जाईल आणि महाविकास आघाडीचा निश्चितच विजय होईल. या प्रभागात असं पण बोललं जातंय की पैसे वाटले की मतदान फिरतंय, असं आहे का इथं? तसं आता सगळीकडे खासदारकीपासून तेच चालू झाले, पण असं अजिबात नाही. माणूस शेवटच्या टप्प्यात ज्यावेळी तिथं जातोय त्याला प्रत्येकाला समजून येते की आपल्यासाठी कुणी काम केले, काय केले, आणि शेवटच्या घटकेला माणूस ज्याला मतदान द्यायचं आहे त्यालाच मतदान देते. मग तुमच्या प्रभागात कसं काय वातावरण आहे, कुणासाठी चांगलं आहे? आता आमच्या प्रभागात बघायला गेला तर 20 वर्षापासून आता मी महेशदांच्या संपर्कात आहे. माझं वय 30. अगदी मला 10 वर्षाचं असल्यापासून राजकारण कळते, कारण मी हे बघतच आलो आहे. 20 वर्ष झाली महेशदा ह्या जनकार्यातच आहेत. गेल्या आता त्यांनी एक क्रिकेट टीम चालवतात, स्वतः खेळाडू आहेत. त्यांच्या आता मिसेस आहेत धनश्री महेश कोरवे, त्यांना आता तिकीट मिळाले. तर त्या पण स्वतः सहाय्यक प्राध्यापिक आहेत आणि एकदम सर्वसामान्य, दोघं पण सर्वसामान्य आहेत. महेशदांची चहाची गाडी आहे. बाकीचे जे काही उमेदवार आहेत ते पण असे सर्वसामान्य आहेत, पण महेशदा अतिशय सर्वसामान्य आहे. जे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं सगळं चालू आहे आमच्या भागात. नाही, पण आता कसं निवडणूक लढवायची म्हटलं तर सर्वसामान्यांची काय राहिली नाही. कसं पण होणार? त्याच्या पूर्ण विरुद्ध आहे आमच्या भागात. अगदी बंटी साहेबांनी महेशदांचं 15 वर्षापूर्वीच्या कार्याचा आढावा घेऊन हे सगळा निर्णय घेतलेला आहे आणि ते अगदी योग्य आहे. आणि आम्ही सगळी प्रभागातली माणसं त्यांना मतदान करून हे जे बंटी साहेबांनी जे काही केले ते योग्य आहे हे वाजवून दाखवणार. आमचा 16 प्रभाग येतो, 16 नंबरचा. 16 नंबरचा. 16त काय कसं काय वातावरण आहे? महायुतीसाठी आहे, महाविकाससाठी आहे, कोणासाठी चांगलं आहे? महाविकाससाठी वातावरण छान आहे, काँग्रेससाठी मस्त एकदम वातावरण झालेलं आहे इथं आपल्या इथं. असं काय वाटतंय तुम्हाला? कारण सगळ्यांच्या मनामनामध्येच हात रुजलेला आहे आणि लोक आज हातासाठी खूप पॉझिटिव्ह विचार करून आज हातालाच मतदान करणार आहे. आज माझ्या मित्रपरिवारामध्ये, पै पाहुण्यामध्ये जिथं जिथं मी चौकशी केली तिथं हातालाच जास्त करून मतदान होणार. तुमच्या प्रभागात कोण आहे त्याचं नाव चर्चेत आहे? आमच्या प्रभागात धनश्री कोरवी मॅडम आहेत, ज्या प्राध्यापक आहेत, स्वतः शिकलेल्या छान आहेत काय, आणि त्यांचे मिस्टर महेश कोरवे आमचे जवळचे मित्र आहेत, जे चहाचा व्यवसाय करतात. खूप गरीब परिस्थितीतून आलेला व्यक्ती आहे, समाजकार्य करतो आहे खूप छान पद्धतीनं. एकदम जवळचे मित्र आहेत आमचे ते. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला खूप अपेक्षा आहे की बाबा ही सीट आम्ही काय पण करून आणायचीच आहे आम्हाला ती. नाही, जनता इथली आता तुम्हाला तर तसं वाटते, पण सगळ्या जनतेतून तसा प्रतिसाद आहे का? हो, सगळ्या जनतेतून प्रतिसाद आहे, कारण की महेश कोरवेंना जवळून ओळखतात बरीच लोक आणि त्यांची चहाची गाडी आमच्या इथंच आहे काय. त्या गाडीवर तो नेहमी असतो. जाता येता लोक हात करतात, लोक त्यांना बोलतात ते पण खूप छान पद्धतीनं. इतका छान प्रतिसाद आहे त्यांचा. प्रभाग क्रमांक 16मधून महेश कोरवी, उमेश पवार, काकासाहेब पाटील यांची पत्नी आणि भैया शेटके हे 4 काँग्रेसचे उमेदवार आहेत. आणि भाजपचे विलास वासकर, जाधव आणि पवार असे 4 जण आहेत. 2 पवार. काय वाटते तुम्हाला, कोणाला सपोर्ट मिळेल, कोण निवडून, कोणाच्या बाजूने जनता राहील? मला वाटते जनता ही सर्वसामान्य जे आता इलेक्शनला उभारले आहेत, म्हणजे महेश कोरवी जे आहेत त्यांच्या पत्नी उभारल्यात, तसे उमेश पवार आहेत. जी जनता जे सर्वसामान्यांच्या खांद्याला खांदा लावून ही जी लोक काम करतात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभारणार असं मला वाटते. कारण आमचे प्रभाग क्रमांक 16मध्ये महेश कोरवे असेल, त्यांची चहाची गाडी आहे आणि ते त्यांच्याकडे आर्थिक बळ नसतानासुद्धा गेले 15 वर्ष ते सतत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणून घ्यायला आहेत आणि त्याच्यावर ते काम करायला आहेत. त्यामुळे ते तळागाळात पोचलेले नेते म्हणण्यापेक्षा एक सामान्य कार्यकर्ता आहे असं म्हटलं तरी वावगं नाही. निवडणुकीचं वातावरण म्हणलं तर आता आम्ही महेश कोरवे गेली 10 वर्ष कार्यरत आहेत सामाजिक कार्यात. आता त्यांच्या पत्नीला उमेदवार दिलेले आहे त्यांच्यामार्फत. गेल्या 10 वर्षात महेश कोरवे यांनी भागातील गोरगरीब लोकांसाठी दवाखान्याची समस्या असेल,
DY पाटीलमध्ये नेऊन त्यांना गोरगरिबांना मोफत औषधोपचार करून दिलेले आहेत. रक्तदान शिबिर ठेवलेले आहेत. खेळामध्ये भरपूर खेळाडूंना स्पर्धेमार्फत त्यांना उतरून स्पर्धेची तयारी करून घेतलेली आहे खेळाच्या बाबतीत. असे भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत. त्यामुळे यंदा आम्ही त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कसं होतंय, समाजकारण वेगळं आणि राजकारण वेगळं. राजकारण म्हटलं तर आता पहिल्यांदाच तिने उभारले निवडणुकीला. त्यामुळे ह्या समाजकार्याच्या जोरावर तिने राजकारणात नक्कीच आमचे जे प्रमुख प्रश्न आहेत, प्रॉपर्टी कार्डचे असतील, शिवाय रस्ते असतील, शिवाय नवीन मोफत दवाखाना असेल. आता आमची शाळा बंद पडलेली आहे, मराठी शाळा बंद आहे. त्या जागेत काहीतरी पटसंख्या नसल्यामुळे ती शाळा बंद असल्यामुळे तिथं काहीतरी दवाखाना वगैरे नवीन करून त्या पटांगणाचं सुशोभीकरण करून आम्ही घेण्याचे प्रयत्न करणार. शिवाय आमच्या इथं बगीचेचं आरक्षण पडलेलं आहे, त्या जागेत आम्ही बगीचा करून लहान मुलांना तिथं आम्ही हे करून घेणार, त्याच्याकडून आम्ही ते काम करून घेणार. करतील असं वाटतंय का तुम्हाला? हां, नक्कीच करतील. कारण त्यांना बंटीसाहेबांच्या सोबत राहत असल्यामुळे त्यांना बंटीसाहेबांचं पाठबळ भरपूर आहे. निधी मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करायसाठी त्यांना आम्ही मदत करणार, त्यांच्यासोबत जाणार. ह्या गोष्टी आम्ही करत राहणार. संपूर्ण जनतेत असं मत आहे का तुमचं वैयक्तिक पण? नाही, जनतेचंच मत आहे. आता ज्या जागा आरक्षित आहेत त्या जागेत काही ना काहीतरी आरक्षित आहे तिथं करावंच लागेल ना. मग त्या जागेचा उपयोग हा असाच करावा लागेल. प्रभागातून अशा नवीन योजना हे सगळं राबवण्याचं काम त्यांच्यामार्फत केलंच जाईल. लाडकी बहीण ही योजना माहितीच्या काळात जरी झालेली असेल तरी आत्ता सध्या म्हणजे इलेक्शनच्या वेळेस आमचा प्रचार असेल किंवा आमचं मतदान असेल ते काँग्रेससाठी असेल. म्हणजे नवीन बदल व्हावा अशी अपेक्षा वाटते. तुमचे वैयक्तिक मत आहे का तुमच्या संपूर्ण भागात? म्हणजे माझं वैयक्तिक पण मत आहे. आणि आता शिकलेली जर सुशिक्षित मुलं मुली जर थांबत असतील, ज्यांचं एज कमी आहे, ज्यांना एखाद्याला आपण चान्स दिला आहे, बाबा तो माणूस येऊन 15 वर्ष 10 वर्ष त्यांनी राजकारण केले आणि आता नवीन जर चेहरा येत असेल आणि तो काय करतो हे बघावं असं प्रत्येक नागरिकाला वाटत असेल तर तो त्या माणसाला मतदान करू शकतो. असं तुम्हाला असं का वाटतं की काँग्रेसला लोक तुमच्या प्रभागातून मतदान करतील? म्हणजे असं वाटते बदल हवा असं म्हणतात. म्हणजे आपण अगोदरच्या नेत्याला जर चान्स दिला आहे, तो माणूस जर कंटिन्यू 10-15 वर्ष जर राजकारणात असेल आणि त्याच्यापासून जर माझं काहीतरी म्हणजे माझं वैयक्तिक असं म्हणत नाही, माझ्या आता गल्लीबोळात काहीतरी काम झालेलं नसेल किंवा समजा रोडचं काम झालेलं नसेल किंवा पाण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा दुसरे कुठलेही म्हणजे आता प्रॉपर्टी कार्डचा प्रॉब्लेम असेल तो झालेला नसेल तर शिकलेले जर माणूस आणि सुशिक्षित माणूस असेल आणि ते जर ग्वाही देत असेल आपल्याला करणार म्हणून आणि ह्याची खात्री देत असेल तर 100% आपण त्यालाच हात देणार ना आणि त्यालाच मत देणार, त्यालाच सपोर्ट करणार. आता मी असं म्हणून म्हणजे होते ह्या अपेक्षेवर गेली 35 वर्ष काढल्यात. म्हणजे मला येऊन 35 वर्ष झाली. त्याच्या अगोदर आमच्या सासूबाई 50 वर्ष राहिलेल्या आणि खरोखरच हा म्हणजे पूर्वीच्या लोकांनी मांडलेला जो प्रश्न आहे तो अर्धवटच राहिला आहे. पूर्ण व्हावा अशी अपेक्षा प्रत्येकाची आहे. मग खात्रीशीर जर ह्यांनी खंबीर नेतृत्वानं आपल्याला सांगत असतील की बाबा मी हे काम पूर्ण करणार आहे तर ठाम माझं नेतृत्व त्यांच्यासाठी असेल आणि माझ्या सोबत 1-4 माणसांचं पण नेतृत्व त्यांच्यासाठी असेल. आणि मला असं वाटतं की काँग्रेस निवडून आल्यानंतर आमचं प्रॉपर्टी कार्ड करेल. काकी काय ठरलंय, कुणाला काय कसं करायचं, मतदान करायचं? आमच्या गल्लीतला मुलगा आहे, आता नवीन उभा राहिली आहे, त्याची पत्नी चांगली आहे, तो आमच्या हाकेला धावून येतो आहे आणि खरोखर मदत करतो. आम्ही आता म्हातारी माणसं आहे, कशाला औषध पाण्याला म्हणा किंवा कुठं दवाखान्यात न्यायचं असलं किंवा घरची काहीतरी अडचण असली तर ते धावून येतो आणि आमची मदत करतो. म्हणून आम्हाला त्याला निवडून द्यायचं, त्याच्या पत्नीला निवडून द्यायचं आहे. कोण आहेत ते? कोरवी, धनश्री महेश कोरवी. तुमचं सगळ्या प्रभागातनं तसंच होणार का फक्त? सगळ्यांचं मत ह्या वेळेला तसंच आहे. काहीतरी बदल, पहिले नगरसेवक आले त्यांनी पण केलं चांगलं कामं, पण आता वाटतं की हे पोरगं गरिबाचं यावं. चांगलं आहे पोरगं ते. नाही, भाजपचं पण चांगलं वातावरण आहे असं म्हणते. ते भाजपची बघ आपल्याला काही समजत नाही, ते चांगलं आहे, सगळ्यांचं चांगलं आहे. भाजपनं बी केलंच की आमच्यासाठी, भाजपनं बी केलंच की काय काय योजना देतात आपल्याला. म्हातार माणसाची पेन्शन केली काय आहे की त्यांचं पण आहेच. आता या निवडणुकीत तुम्ही कुणासोबत असणार? हे महेश कोरवी, ते पोरगं धावूनच येतं. आम्ही कशाला जरी हाक मारली किंवा गल्लीत काहीतरी अडचण आली तर तो त्याची गाडी चाची आहे, त्याची चाची गाडी सोडून आमच्याकडे पळत येते आणि आमची मदत करतो. आता आमच्या घरात कोण असते नसते, आता माझे आईवडील माझ्याजवळच होते, तर त्यांना मुलगा नव्हता म्हणून ते माझ्याजवळच होते. तर ते आईवडील त्याचं माझ्या बरं नसलं काय नसलं समजा मी कामाला जायची तर त्यांनी येऊन आमच्या आईवडिलांची मदत करायची. म्हणजे पाणी लागलं म्हणा किंवा काहीतरी अशी पडून होती तो करायची मदत करायचं. तो मुलगा म्हणा किंवा त्यांची आईची आणि आमची बरंच बरीच चांगलं आहे.